नमस्कार मंडळी, आज आपण करतोय अगदी रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला। आज आपण अर्धा किलो पनीर वसून पनीर मसाला बनवणार आहे। हा पनीर मसाला 8 ते 10 लोकांसाठी पुरेसा होतो। जेव्हा आपण कुठलीही भाजी जास्त प्रमाणावर करतो तेव्हा त्याच्या रेसिपीमध्ये थोडा बदल करावा लागतो। तर काय बदल करायचा आणि रेसिपी अगदी रेस्टॉरंट स्टाईल झाली पाहिजे त्यासाठी काय करायचं, चला सुरुवात करूया। यासाठी मी टोमॅटो घेतले। टोमॅटो 3 मोठे टोमॅटो आहे, म्हणजे एक 350 ग्रॅम आपले टोमॅटो आहे। 2 लसणाचे गाठे आपण निवडून घेतलेले आहे। आलं घेतलेले आहे 1 इंचभर, ते सोलून घ्यायचं आहे। तर पॅनमध्ये तेल गरम केले। तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा घालायचा। कांदा नरम होऊ द्यायचा आहे। कांदा नरम झाला की त्यामध्ये घालायचे आपल्याला लसूण पाकळ्या। लसूण पाकळ्या आणि कांदा अजून आपण 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचं आहे, म्हणजे कांद्याचा जरासा रंग ट्रान्सपरंट झाला की त्यानंतर त्यामध्ये घालायचे टोमॅटो। कांदे आपण जेवढे टोमॅटो घेतले तेवढेच कांदे घ्यायचे आहे। आणि आता आपण यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ। मीठ यासाठी घालायचं आहे की जेव्हा आपण मीठ घालतो ना त्यामुळे काय होतं, आपला टोमॅटो जो आहे ना तो लवकर नरम पडतो। तर आता आपण टोमॅटो मस्तपैकी नरम होऊ देऊया। कांदा, टोमॅटो आणि लसूण हा व्यवस्थित आपला नरम झाला की त्यामध्ये आपल्याला घालायची आहे बडीशेप। बडीशेप किती घालायची? अगदी अर्धा टीस्पून, जास्त घालायची नाही, तिची चव नको लागायला गोडसर किंवा तिचा स्मेल, पण त्यामुळे टेस्ट एनहॅन्स झाली पाहिजे। आणि जिरंसुद्धा घातलं आहे आणि 2 घातल्या आहे मी इथं बेडगी मिरच्या, त्याने काय होईल, त्याचा रंग छान येईल। आता इथे मी 3 चमचे घेतलेले आपले मगज बी, त्याचबरोबर 12 काजू घेतलेले आहे। हे छानपैकी उकळून घ्यायचे। उकळल्यामुळे काय होतं बघा, त्यातली सगळा कचरा निघून जातो, छान फुलून येतात, नरम होतात। आणि त्यानंतर ते पाणी फेकून द्यायचं, पाणी घ्यायचं नाही आहे ते। आणि त्यानंतर याला छान मिक्सरमध्ये वाटायचं आहे। जेवढं बारीक, अगदी गंधासारखं बारीक वाटायचं आहे। जेवढं बारीक वाटता येईल तुमच्या मिक्सरमध्ये तेवढं बारीक वाटायचं आहे। जेवढं आपली पेस्ट झाली असेल त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे आणि हे कॉन्स्टंटलीच हलवत राहायचं आहे। हे जर तुम्ही हलवणं सोडलं तर तळाला चिटकेला एक जळकावा असेल, त्यामुळे याला कॉन्स्टंटली हलवत ठेवायचं। बघा अगदी पाण्यासारखं होतं, तर बघा आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। 3 ते 4 मिनिट आपण याला फक्त मस्त उकळून घ्यायचं, जोपर्यंत मस्त हे घट्टसर होत नाही तोपर्यंत। आणि हे झालं की बाजूला ठेवायचं आहे। मसाला आपला थंड झालेला आहे। याला मिक्सरमधून याला पण जेवढा बारीक करता येईल तेवढा बारीक करायचा आहे। पॅनमध्ये तेल गरम केलं आहे। 3 ते 4 चमचे तेल घातले। तेलाचं प्रमाण तुम्ही अजूनही वाढवू शकता किंवा कमीही करू शकता। त्यामध्ये 2 ते 3 घातली तमालपत्र, 2 ते 3 घातल्या आपण हिरव्या मिरच्या, 7 ते 8 काळी मिरी आणि 4 लवंगा घातल्या। आणि त्यानंतर हा मसाला यामध्ये परतून घ्यायचा। मसाले पण खूप जास्त घातले की भाजीला खूप स्पायसी होते, त्यामुळे मसालेसुद्धा अगदी प्रमाणातच हवे। त्यानंतर आता हा मसाला आपण परतून घ्यायचा आहे। मसाला परतताना गॅसची पॉवर मीडियम ठेवायची आणि कॉन्स्टंटली आपल्याला परतत राहायचं आहे। यामध्ये थोडीशी साखर घातलेली आहे, त्याचबरोबर थोडंसं मीठ आणखी घातलेलं आहे। अगदी हे उडतं म्हणून झाकण ठेवून केला तरी चालेल, म्हणजे अर्धवट झाकण ठेवून परतून घेतला तरी चालेल। मसाला छान परततोय, भरपूर मसाला, त्यामुळे वेळ लागतो। तर आपले पनीरचे जे पीसेस आहे ना ते जसे आलेत, म्हणजे मी डेअरीमधून आले ते तसेच आपण काय करायचे, तेलावर परतून घ्यायचे। आता तुम्ही म्हणाल एक मोठे का परतायचे? मोठे परतल्यामुळे काय होतं की पनीर बाहेरून तर छान क्रंची होतं सगळ्या बाजूनी, परंतु आतून छान नरम राहतं। दुसरं असं, पनीर जास्त जर आपण बारीक तुकडे करून परतलं तर ते चिवी व्हायची शक्यता असते, त्यामुळे काय व्हायचं, असं रबरासारखं होतं। यामुळे काय होतं, बाहेरून क्रंची होतं आणि आतून छान राहतं। बघा अगदी मस्त नरम आपले पनीर पीसेस आहे। आणि पनीर परतलं नाही तरीसुद्धा भाजीत टाकलं तरीसुद्धा चालतं, पण त्याने काय होतं, पनीरचे बऱ्याच वेळा तुकडे व्हायची भीती असते। त्यामुळे म्हणजे अशा तऱ्हेने जर करून घेतलं तर अगदी परफेक्ट होतं। मसाला बघा आपला परतला गेलेला आहे। आता व्यवस्थितपणे मसाला परतला गेला आहे, त्याने तेलसुद्धा सोडलं आहे। बघा एक मस्तपैकी शाईन आलेली आहे मसाला। अजून थोड्या वेळ परतू द्या। जेव्हापर्यंत आपला मसाला छान परतला जात नाही, त्यातून तेल रिलीज होत नाही ना, तोपर्यंत आपल्या भाजीला मस्त अशी टेस्टच येत नाही। त्यामुळे हे छान परतूनच घ्यायचं आहे, व्यवस्थित परतलं गेलं पाहिजे। ते अगदी छान मस्तपैकी तेल सुटेपर्यंत परतायचं आहे। जेव्हा परतत येतं ना शेवटी तोपर्यंत गॅसच्या बंद करायची, म्हणजे त्याला पुरेसा वेळ मिळतो। आता यामध्ये टाकायचे 2 चमचे टाकले लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद आणि 1 चमचाभर घातलेला आहे मी गरम मसाला। गरम मसाल्याच्या ठिकाणी 2 चमचे तुम्ही घालू शकता किचन किंग मसाला पनीरच्या भाज्यांना, त्यामुळे अप्रतिम चव येते। तो असेल तर तो घाला, नसेल तर गरम मसाला घातला तरीसुद्धा चालेल। मसालेसुद्धा आपल्याला मस्तपैकी तेलावर परतूनच घ्यायचे आहे, कारण मसाल्यात परतले की त्याची टेस्ट वाढते, भाजीची रंगत छान येते। मसाले छान परतले गेले, बाजूने तेल सुटलं की मस्त पाणी घालायचं। पाणी घालताना गरम पाणीच घालायचं आहे। आणि बघा अशा तऱ्हेने आपण याला परतून घेऊया। तेलामध्ये छान एकत्र झाला की त्यानंतर आता आपण आणखी गरम पाणी घालून घेऊया। आणि भाजीची जी कन्सिस्टन्सी आहे, भाजी छान उकळली की थोडीशी घट्ट होते। अजून आपली काजूची जी पेस्ट आहे तीसुद्धा टाकायची, त्यानुसार तुम्ही अजून पाणी घालून घेऊ शकता। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता पहिले आपण घालून घेऊया यामध्ये काजूची जी आपण पेस्ट केलेली आहे ती उकळलेली, म्हणजे
व्हाईट ग्रेव्ही जी केलेली आहे तीसुद्धा घालून घेऊया. आता व्हाईट ग्रेव्ही सगळी घालायची, कारण आज आपण जेवढ्या भाजीसाठी केली तेवढीच भाजी व्हाईट ग्रेव्ही केलेली आहे. त्यामुळे सगळी व्हाईट ग्रेव्ही घालून घ्यायची आहे. ती घातल्याबरोबर ना भाजीचं टेक्स्चर चेंज होतो, रंगसुद्धा चेंज होतो आणि चव आहा हा मस्त चव येते. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ आधी सांगितलं घालायला, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. चिमूटभर साखरसुद्धा घालून घ्यायची आहे. जर आधी घातली नसेल तर आता घाला, मग चिमूटभर साखर घालायची, त्याने टेस्ट बॅलन्स होते. त्यानंतर आता आपण काय करायचं, ह्याला छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे. म्हणजे त्यामुळे काय होतं, सगळ्या टेस्ट ज्या आहे ना त्या छान एकत्र होतात. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला घालायची आहे मस्तपैकी कसुरी मेथी. त्यामुळे काय होतं, भाजीला चव छान येते. त्यामुळे हातावर चोळून थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे. त्याचबरोबर आपण एक शेवटी मस्त तडका घालणार आहे. जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा आपल्या भाजीवर मस्त मिरची छानपैकीचा तडका असतो, तर तडक्याने एक तर दिसायलाही छान दिसतं, दुसरं चवही छान येते. त्यामुळे आपण त्यावर काय करायचं, पहिले पनीर पीसेस घालून घेऊया. पनीर पीस घातल्यावर जास्त वेळ उकळायचं नाही. त्यानंतर भाजीची पॉवर बंद करायची आहे आणि वरतून घालायची आपल्याला मस्त तडका. त्या तडक्या घातल्यामुळे काय होतं, भाजीला चवही छान येते, दिसतेही छान. तर अशा तऱ्हेने आपली पनीर मसाला तयार आहे. नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.